राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचलेत. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी जळगावातील शिक्षण संस्था चालक आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड यांना अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून या कारवाईमुळे जळगावच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास नाशिक पोलीस करत असून तपासादरम्यान संजय गरुड यांचं नाव समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंगळवारी नाशिक पोलिसांच्या पथकानं त्यांना अटक केली. संजय गरुड हे जामनेर तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था चालक असून त्यांच्या संस्थेच्या सुमारे 15 ते 20 शाळा कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळातही त्यांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. 30 जानेवारी 2024 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते भाजपचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान या अटकेबाबत नाशिक पोलिसांकडून अद्याप अधिकृत सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र या घोटाळ्याच्या तपासातून आणखी कोणत्या शिक्षण संस्था, पदाधिकारी किंवा संबंधित व्यक्तींची नावं समोर येतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. द पोलीस न्यूज ब्युरो, जळगाव.